नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। हे बघा, मी आज गोबीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी गोबी घेतलेली आहे। गोबीला निवडून घेतले, स्वच्छ बघितले याच्यामध्ये आळी वगैरे काही आहे का नाही, काही नाही। मी त्याच्या पाण्यामध्ये धुतले मी त्याला आणि नंतर गॅसवरती तवली ठेवून वर भाजायला तेल टाकून भाजणार आहे। मी याला उकडून घेणार नाही, भाजून घेणार आहे मी गोबीला। हे बघा, बघू शकता, याला थोडं थोडं तेल टाकून भाजून घेणार आहे। मग मी तेल टाकते अर्धा, मग आपल्याला भाजून घेतल्यानंतर पण धुवून घ्यायचं, नंतर दाखवते मी तुम्हाला। भाजून केल्यानंतर टेस्ट होती गोबी, उकडली की थोडी वाफाळल्यासारखी होते ना, मग तशी आवडत नाही आम्हाला, म्हणून मी भाजून करते। भाजून खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा। गोबी भाजलेली आहे, बघू शकता। हे बघा, चांगली चटके लागलेले आहेत आपल्या गोबीला। हे बघा, अशी लाल झालेली आहे, मस्त रंग पण सुटलाय, वास पण छान आले, भाजलेला खरपूस जणाचा वास यायला। भाजलेली रेडी आहे, आता काढून घेते मी। एक 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडंसं अद्रक घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकलेली मी त्याच्यामध्ये। आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे। तेल टाकते मी, थोडं जास्तीचं तेल टाकणार आहे आज, 3 माप टाकलेलं आहे। आता तेल तपलं ना, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया। हे बघा, मोहरी टाकली, जिरे आहेत, हे अद्रक लसूणची पेस्ट आहे, छान परतून घेते। याच्यामध्ये कांदा टाकायचा आपल्याला, हो टाकतो याच्यामध्ये कांदा गोबीच्या भाजीमध्ये। म्हणजे तुम्हाला नवीन वाटेल, कांदा टाकत नाही एकदा टाकतात, मस्त लागते कांदा टाकल्यानंतर। लाल कलरचं झालेलं आहे आपलं लसूण। आता यामध्ये मी कांदा टाकून घेते, कांद्याला छान कढून घेते लाल वाणाचं। त्याला परतून घेते। त्याला थोडं झाकून घेते, कारण तेल उडाले मी। आपण बघणार आहोत कसे झाले तर ठेवले तर। हे बघा, थोडं बघलं नाही तर करपूनच जात होते। बघा, लाल झालेला आहे आपला कांदा, तर लवकर लक्षात आलं। ह्यामध्ये मी धने पावडर टाकत आहे, 1.5 चम्मच धनिया पावडर। हे बघा, मिरची टाकत आहे 1.5 चम्मच, हळद आहे अर्धा चमचा। याला थोडंसं फिरून घेते। आता मी याच्यामध्ये टमाटर टाकणार आहे। हे बघा, मी अगोदरच टाकते मिरची आणि नंतर टमाटर टाकते, कारण फोडणी चांगली बसते, कलर येत आपल्या बाजूला। हे बघा, टमाटे कुटायला ठेवले, आता झाकून घेते याच्यामध्ये, कारण लवकर विघळते आपले टमाटे। हे बघा, गोबी भाजून घेतलेली होती ना, त्याला धुवून घ्यायलेत आपण। 2 पाण्यामध्ये पहिलं धुतलेलं आहे, 3रं पाणी आहे हे टाकून ठेवलेलं आहे। असंच तेलामध्ये सोडायची आपल्याला भेंडी, भेंडी नाही, गोबी। फुटले नाही आपले टमाटे, थोडेसे जाडवण्याचे होते, कारण टमाटा मार्केटमध्ये थोडंसं असा निबर आले होते, नरम वाण्याचे नव्हते पिकलेले जास्त। त्यासाठी आपण थोडंसं नमक टाकू, म्हणजे ते लवकर नरम होतील। चवीनुसार नमक टाकलेले आहे। बघूत आपले टमाटे कसे झालेत नमक टाकल्यानंतर। हे बघा, मस्त विरगळले आहेत। हे बघा, टमाटे बारीक झालेले होता, ठीक आहे। नमक टाकल्यानं थोडा फरक पडतो बघा, नमक टाकल्यानंतर छान झालेले आहेत। आता यामध्ये मी गोबी टाकून घेते। बघा, मिक्स करून घेते। कांदा टाकल्यानंतर आपली ग्रेव्ही तयार होते। आता यामध्ये तुम्ही
शेंगदाण्याची कूट न टाकता वेळेस असं आता वाफून घेतलं आणि खायला तरी चालते. आता त्यासाठी मी टाकणार आहे थोडं खोबरं आणि शेंगदाण्याची कूट. तुम्ही असं केलं तरी चालते. एकदम ग्रेव्ही तयार होती टोमॅटोची आणि कांद्याची असं म्हणते मी. 1 गिलास पाणी टाकलेलं आहे मी. आपल्याला रस्सा भाजी करायची, लई मोकळी करायची नाही, भातासोबत सुद्धा खायला जमेल अशी करायची. त्यासाठी मी शेंगदाण्याची कूट टाकली. आता खोबरं टाकणार आहे, थोडं खोबरं टाकते. त्याला आता एक उकळी येऊ देते मी भाजीला आणि कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर टाकून घेते मी, बारीक चिरलेली आहे. काहीच वेळ लागत नाही भाजीला, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. झालेली आहे ती भाजी. हे बघा आपल्या भाजीला कसा रंग आलेला आहे, हे बघू शकता. शिजता वेळेस पांढरी होती, आता मस्त झालेली आहे, खाण्यासाठी रेडी आहे.